मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे प्रथमेश रावराणे व्लॉग या चॅनलमध्ये. आणि आज हा आमच्या नानाची म्हणजेच दीपकची म्हणजेच माझ्या मामाच्या मुलाची हळद. आणि हो तुम्ही बघू शकता धाकडे वाडीतले सगळे बायका इले होते, वडे थापत होते, मटण शिजवणं चिकन शिजवणं सगळा चालू होता पाठीमागे. आणि एवढा भारी वाटत होता ना गावची हळद आणि गावचा जेवण, स्पेशली हळदीमधला लय भारी एक नंबर. तर चिकनचा सांबारा होय, सांबारा म्हणा किंवा काय त्या काय म्हणतात ता थपथपीत नाही, सुक्का चिकन ता सगळा होता. आणि एवढा भारी वाटत ना. जर तुम्ही पण कधी अशा अनुभव घेतले असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा. गावचा जेवण आणि गावची हळद तो फीलच वेगळं. ह्या बघा चिकन एवढा होता, जबरदस्त पद्धतीने तकडे पाठी तयारी चालू होती. तर चला बघूया, असेच राहा ह्या व्हिडिओमध्ये, पुढे तुमका खूप काय बघून मिळतला. नानाची हळद चला. मित्रांनो, या वडाचं पीठ तरी पण किती किलो घेते? 8 किलोचा पीठ. मित्रांनो, गावाची हळद बघा एवढी मोठी असता. मुंबई नाही काय नाही. हा त्या पाणी आतमध्ये. मित्रांनो, ह्यो ह्या काय चिकनचा ना रसो बनलो. गरम मसाला टाकला, चिकन मसाला. हे आमची ताई दाखवता सगळा आजवळ. आमच्या भाऊजी काय कोल्हापूरचे आहेत, पण त्यांना काय माहीत नाही कोकणातला, ते सांगता. तर ही कोकणात दिलेली पोरगी कोल्हापुरात, पण हिची भाषा शाप बदलून गेली. वास्तीबद्दल भाऊजी शिकू खवं येते, पण ह्याच शिकला हा. नाही तर काय यावर ना कळता की नवऱ्याच्या कंट्रोलमध्ये बायकोच्या कंट्रोलमध्ये नवरो नाही. ह्या खरा
काय रे का हा उलट म्हटलं काय कंट्रोल मध्ये आहे की नाही तू सांगायचं. 100% आवाज नाही, आवाज आल्यापासून माझा ते दाखवताय तुम्ही हा कसं असतं ते बोलणारा माणूस 100%. हा, मग न बोलणारा माणूस ए श्लोक घाबरते. कोण कोणाला घाबरतं? पप्पा आईला घाबरते. शे मोतियाचा कोमरुगा
सावंतांच्या बरी लावल्या समाई पायाला आणि मग पायापासून वर. हा 5 वेळा. कडे वाटतं जेवूक या हळदीच्या जेवणाकडे आता सुरू करतो. थोडा वेळ लागत म्हणजे सुरू झालेला अजून मटण वगैरे वाटायचं बाकी आहे. कोमलचं कसं केळवण टाईप केलेलं तसं. एवढा गोड खाणार एवढं खायचं पूर्ण पूर्ण ते संपवणार आहे. हा मजा तुझी मग. मजा आणता आणता शाकाहारीवाल्यांचा भाजी आणता भाजी. बसा ना चिकनवाले कोण असतील. आमची मामी बसली जोक, मुलाची आई म्हणजे आमची नानाची आई. आता हे राहिली आमची फुलरी फॅमिली. सगळ्यात छान जेवू बसलेत. नवरा मुलगा, नवरा मुलाचे गावजी, आमचे काका, मावशी. आमची मावशी. तर मित्रांनो अशा प्रकारे होती आमच्या नानाची हळद. तर अम्मा जाऊ तुम्ही जाऊ ना. तर ही होती हळदीचा कार्यक्रम. आता उद्या सकाळी हा लग्न, सकाळी नाही उद्या दुपारी नाही संध्याकाळी 4:20 लग्न नांदगाव ह्या गावी. आणि सकाळी पुण्यवचन ह्याच ठिकाणी पुण्यवचन करून दुपारी जेवून निघणार आम्ही लग्नात. आणि लग्न करून परत रात्री येणार, तेव्हा परत जेवण गावात जेवणार एकदा वरात आतमध्ये गेल्यानंतर. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ ही. मी पण बऱ्याच वर्षांनी गावची हळद अटेंड केली. तुम्हाला देखील कशी वाटली. थोडी अपडेटेड आहे, जशी मुंबईला होते तशीच, पण गावची आहे त्यामुळे फार वेगळी आहे. गावचं म्हटलं की ते वेगळं पण आलंच. त्यामुळे तुम्हाला नक्की व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा केला नसाल तर. आणि प्लीज इफ यू वॉन्ट तुम्ही ही व्हिडिओ शेअर देखील करू शकता इतरांबरोबर. आणि तुम्ही त्यांना पण ओझरम गावची ही हळद दाखवू शकता. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि मोस्ट इम्पॉर्टंटली हेल्दी राहा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.